Hello friends, I am Dr. Ajay Kothari. I am a consultant spine specialist म्हणजे मणका विकार तज्ञ ॲट संचेती हॉस्पिटल पुणे. आजचा विषय आहे 5 गोष्टी ज्या आपण करून पाठदुखीला पाठ फिरू शकतो, म्हणजे कंबरदुखीपासून दूर राहू शकतो. पहिली गोष्ट लठ्ठपणा, ओबेसिटी आणि आहार. असं आमच्या पुस्तकात आणि शोध निबंधात नमूद केलेलं आहे की ज्या लोकांचं BMI म्हणजे आपलं जे वजन आहे ते अपेक्षेपेक्षा जर जास्ती असेल तर सगळ्यात जास्त ताण जर कुठे येत असेल तर तो तुमच्या कमरेवरती आणि गुडघ्यावरती येतो. आणि एक्सेसिव्ह वेट हे आपल्या कंबरदुखीशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. तर जर पहिली उपाययोजना आपल्याला काही करायची असेल कंबरदुखी टाळण्यासाठी तर ते वजन कमी करावं. आणि त्यासाठी एक चांगला आहार हे घेणं गरजेचं आहे. तर आहारामध्ये पालेभाज्या, कडधान्य, फळं, ड्रायफ्रूट्स, दूध, दुधाचे पदार्थ हे प्रोटीनयुक्त आहार जसं सोयाबीन, टोफू, पनीर, डाळी, स्प्राउट्स हे घेणं फार गरजेचं आहे. पण होतं काय की आजकाल पॅक्ड फूडवर जोर दिला जातो, फास्ट फूडवर जोर दिला जातो, बेकरी प्रोडक्ट्सवर जोर दिला जातो, इन्स्टंट नूडल्सवर जोर दिला जातो आणि त्यामुळे शरीराला न्यूट्रिशन तर मिळत नाही पण पाहिजे तसे अननेसेसरी टॉक्सिन्स आपल्या शरीरात वाढत जातात. त्याच्यामुळे भूकच कमी होत नाही आणि माणूस खातच राहतो आणि त्यामुळे वजन वाढायला ते एक फार मोठं कारण या ठिकाणी ठरतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती आहे नित्यनियमाने व्यायाम. आठवड्यातून 6 दिवस व्यायाम झाला पाहिजे, 1 दिवस सुट्टी पाहिजे. म्हणजे जे रेग्युलरली व्यायाम करून आपल्या टेंडन्सला, बोन्सला, लिगामेंट्सला इंजुरी झालेली असते ती भरून येण्यासाठी 1 ते 2 दिवस आठवड्यातून गरजेचे असतात. आठवड्यातून 5 ते 6 दिवस व्यायाम करायला पाहिजे, 45 मिनिट ते 1 तास. आणि यामध्ये आठवड्यातून 2 दिवस आपण कार्डिओ म्हणजे हृदयाचे व्यायाम करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये वॉकिंग आहे, ब्रिस्क वॉकिंग आहे, जॉगिंग आहे, रनिंग आहे. आपापल्या कुवतप्रमाणे ते करायला पाहिजे. पोहणं हे एक फार चांगलं व्यायाम आहे, पाण्यात चालणं एक फार चांगलं व्यायाम आहे, सायकलिंग करणं अतिशय उत्कृष्ट. आठवड्यातून उरलेले 2 दिवस योगासनावर जोर द्यायला पाहिजे, ज्याच्यावरती पहिला नंबर येतो प्राणायामचा. प्राणायाम हे शरीरासाठी फार महत्त्वाचं एक आपल्याकडे आसन आहे आणि ज्याच्यानी आपल्या शरीराला एक ऊर्जा मिळते, बळकटी मिळते. आणि त्याच्यासोबत रेग्युलर भुजंगासन, पवनमुक्तासन, सूर्यनमस्कार, नौकासन, ताडासन, अर्धमत्स्येंद्रासन अशी बरीच आसनं आहेत जी तुम्हाला नित्यनियमाने केल्यामुळे तुमचे जे स्नायू आहेत मणक्याचे त्याच्यामध्ये लवचिकता राहते, त्याला बळ मिळतं आणि हाडं पण मजबूत होण्यासाठी तुम्हाला मदत मिळते. उरलेले 2 दिवस थोडं वेट ट्रेनिंग म्हणजे वजन घेऊन करायचे व्यायाम असतात. ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला एकदम 50 किलो आणि 100 किलो उचलायची गरज आहे. माझं हेवी वेट लिफ्टिंगला विरोध असतो, कारण की मी जिम रिलेटेड बरेच पेशंट्स बघतो जे अचानक फार जास्ती हेवी वेट लिफ्टिंग करून कंबरदुखीचे प्रॉब्लेम ओढून घेतात. पण थोडं कमी प्रमाणात वजन घेऊन जास्त रिपिटेशन्स करणं हे जास्त उपयुक्त आहे. तर रोज 45 मिनिट ते 1 तास आठवड्यातून 5 ते 6 दिवस व्यायाम करणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव. बरेचसे शोध निबंध आजकाल स्ट्रेस आणि पाठदुखी ह्याच्यात फार जवळचं नातं आहे असं बघितलं जातं. त्याच्यासाठी एक चांगली जीवनशैली, त्याच्यामध्ये 9-10 वाजता रात्री झोपणं, 7 तास झोप काढणं, सकाळी 5, 5:30, 6ला उठून रेग्युलर व्यायाम करणं हे एक फार चांगली सवय आहे. आपल्या इंग्लिशमध्ये एक सेइंग आहे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स द मॅन साऊंड अँड वाईज. तर ह्याचा अर्थ काय की लवकर जर आपण झोपलं, आता सूर्यास्त होत आहे आणि सकाळी सूर्योदय होत आहे, तर हे फिजिओलॉजिकल आहे, हे नॅचरल आहे. आजकालची जी तरुण पिढी आहे ती रात्री 1-1, 2-2, 3-3 वाजेपर्यंत OTT प्लॅटफॉर्मवरती वेब सिरीज बघत असतात, इंस्टाग्रामवर असतात, फेसबुकवर असतात,
ट्विटरवर असतात ते शरीरासाठी चांगलं नाही आहे. तर स्ट्रेस, रोजची 7 तास झोप आणि ताणतणाव मुक्त जीवन हे एक फार महत्वाचा त्याच्यामध्ये भाग आहे. चौथं महत्वाचं कारण ते म्हणजे आपण व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये तंबाखू, दारू, बिडी, सिगारेट, खैनी, कुणाला मिसरी लावायची सवय असेल. आता तुम्ही म्हणाल की त्या स्मोकिंगचा आणि कंबरदुखीचा काय संबंध आहे? तर तंबाखू, स्मोकिंगमध्ये जे निकोटीन असतं ते निकोटीन शरीराच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना छोटं करत जातं आणि मणक्याच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या ज्या मणक्याला आपल्या पोषण देतात त्या रक्तवाहिन्या त्या निकोटीनमुळे बंद होऊन मणक्याचं पोषण थांबतं आणि कमी वयात मणक्याची झीज प्रचंड वाढते. त्याच्यामुळे आपण व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे. आणि 5वी महत्वाची गोष्ट ते म्हणजे पॉस्चर. आपण कसं बसतोय, आपण कसं झोपतोय, आपण समोर पडलेली खाली पडलेली गोष्ट वाकून कशी उचलतोय, आपली गादी कशी आहे, आपली उशी कशी आहे, आपण मोबाईल वापरताना किती मान वाकून मोबाईल वापरतोय, या सगळ्या गोष्टींचं जर आपण एक प्रॉपर पॉस्चर ठेवला तर आपल्याला पाठदुखी, मानदुखी हे होण्याचं प्रमाण पुष्कळ कमी होऊ शकतं. तर मित्रांनो, एक अमेरिकेवरनं रिसर्च आला होता की हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या पेशंटची सेकंड मोस्ट कारण होतं मानदुखी आणि पाठदुखी. म्हणजे हे एक प्रकारचं एपिडेमिक झालं आहे, हे ती साथच आली आहे. आणि जर आपल्याला पाठदुखी, मानदुखी पासून लांब राहायचं असेल तर मला वाटतं जर आपण या 5 गोष्टी आत्मसात केल्यात तर आपण नक्कीच पाठदुखीला पाठ फिरू शकू आणि एक निरोगी आयुष्य जगू शकू. धन्यवाद.